नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आता उद्याच्या उपवासासाठी मी आज रात्री साबुदाणा भिजत घातलेला आहे. उद्या साबुदाण्याची खिचडी उपवासासाठी बनवायची आहे ना, तर मी ही एक पातेलं, छोटंसं पातेलं आहे माझ्याकडे, तेवढं पातेलं भरून मी साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे, झाकून ठेवलेला आहे. उद्या सकाळची सगळी कामे आटोपून मी किचनमध्ये गेलेली आहे. किचनमध्ये जाऊन आपल्याला आता उपवासाचे पदार्थ बनवायचे आहेत. गॅस चालू केलेला आहे, गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि तेलामध्ये मी थोडे चिप्स तळून घेणार आहे, जे मी उन्हाळ्या कामामध्ये हे बनवलेले आहेत. वाळवणीच्या जे पदार्थ बनवतात ना, त्या पदार्थामध्ये हे चिप्स पण मी बनवलेले आहेत बटाट्याचे. तर आता चिप्स तळून झालेले आहेत. आता आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. साबुदाणा हे मस्त भिजलेला आहे, फुलून आलेला आहे आणि ते मी आता मोकळा करून घेते. ह्या टोपल्यामध्ये मी काढते दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर आता शेंगदाण्याचं कूट मी त्या साबुदाण्यामध्ये टाकलेलं आहे भिजलेल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तेलामध्ये मिरची टाकायची आहे. बटाटा कच्चा आहे ना, तर तो चिरून सोलून घेतलेला आहे आणि तो फोडणीमध्ये टाकलेला आहे. आता हे मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या फोडणीमध्ये आपल्याला हे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ना, तर ते मिक्स करून मी हे साबुदाणा फोडणीमध्ये टाकलेला आहे. चवीपुरती आता मीठ टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आणखीन थोडंसं टाकून घेतलेलं आहे मी, कमी पडलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला लाल मिरचीची पावडर करायची, कारण आपण लाल मिरचीमध्ये लसूण वगैरे वापरतो ना, तर उपवासासाठी ह्या मी अशा मिरच्या आहेत ना, त्या कुटून घेते मिक्सरला. आबडधोबड मस्त लागते ते. तर मी वाटून घेतलेलं आहे आणि परत मी त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकलेलं आहे. मस्त वाफलून घ्यायचं आहे आता साबुदाण्याची खिचडी. हे झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, परतून घ्यायची आहे मस्त. आणि परतून झालं की झाकण ठेवून 1-5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. झालेले आहेत 5 मिनिटं. आता बघा मस्त झालेली आहे साबुदाण्याची खिचडी. आता हे काय करायचं आहे, आता आपल्याला उतरून घ्यायचं आहे. झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे. तर झालेलं आहे. आता आपल्याला गॅसकडे जायचं आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे, कारण मी इथं भगरीची वगैरे भात वगैरे केलेला आहे, मी ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून. आता आपल्याला शेंगदाण्याचं वरण करायचं आहे. थोडीशी मी त्यामध्ये बटाटे पण टाकणार आहेत. तर बघू शकता, गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तेलामध्ये आता आपल्याला जे फोडणीला जे लागतात ना, कारण उपवासाच्या फोडणीसाठी आपल्याला जिरे वगैरे हेच लागतं. तर ते हे करण्यापेक्षा मी शेंगदाण्यामध्ये हिरवी लाल मिरची टाकून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे वाटून घेणार आहे. तर बघू शकता, हे अशा पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे. थोडंसं मध्ये हिरवी मिरची टाकल्यामुळं ते ओलसरपणा पण झालेला आहे. तर हे तेलामध्ये डायरेक्ट जिरे न टाकता मी हे टाकलेलं आहे वाटण. आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं झालेलं आहे आता हे, तेव्हा ह्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. आता हे मस्त परतलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला परतायचं म्हटलं ना, तर ते करपून जाईल. त्यापेक्षा आता एवढंच बस झालं परतायचं. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. झालेलं आहे. आता आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी, तुम्हाला जेवढं वरण लागणार आहे, त्याची आमटी, शेंगदाण्याची आमटी म्हणा, शेंगदाण्याची आमटी जेवढी तुम्हाला लागते तेवढं पाणी तुम्ही घालू शकता त्यामध्ये. आणि मस्त उकळी येईपर्यंत आपल्याला त्याला ठेवायचं आहे. आता मिक्स करायचं आहे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि आता ह्या झालेलं आहे. बघू शकता, मला जेवढं लागतं तेवढं मी पाणी घातलेलं आहे. तर आता ह्याला उकळीपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरतीच, ढवळत असंच. नाहीतर ते शेंगदाण्याची आमटी असं नाही हे केलं ना, तर वितळून जाती. म्हणून मी त्याला थोडंसं पळीनं हलवलेलं आहे. झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, त्यामध्ये थोडेसे बटाटे चिरून घालायचे, बारीक बारीक काप करायचे बटाट्याचे आणि बटाटे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये उकळत्या त्या आमटीमध्ये. तर हे बटाट्याची आणि शेंगदाण्याची आमटी असं म्हणू शकतो आपण, कारण मी हे असं केलेलं आहे उपवासासाठी. आमटी किंवा बटाट्याची भाजी दोन्ही झालेलं आहे. तर हे भगरीच्या भाताबरोबर खाण्यासाठी मी हे केलेली आहे. झालेलं आहे. आता उकळी आली की आपल्याला हे बंद करायचं आहे गॅस. झालेलं आहे, उकळी आलेली आहे. आता बघू शकता. आता हे उतरून घ्यायचं आहे, खाली ठेवूया आणि परत आपल्याला
झालं आता आपलं, गॅस वगैरे काही चालू करायचं नाही, आता झालेलं आहे. शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत ना. आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, गूळ आपल्याला खिसून घेतलेला आहे. तर तो गूळ आणि शेंगदाणे बारीक वाटून घेणार आहे आणि ते ताटामध्ये काढून त्याचे मस्त आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर लाडू बनवलेले आहेत. आता असे पटापटा मी एक 8 ते 9 लाडू बनवलेले आहेत. तर बघू शकता, मस्त चवीला पण छान लागतात. अशा पद्धतीनं तुम्ही लाडू बनवू शकता. कारण टर्पल तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता, नसेल काढायचं तर तुम्ही नका काढू. पण मी काढलेलं आहे. झालेलं आहे बघा थाळी माझी उपवासाची. कशी वाटली काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी नवीन आहेत ना त्यांनी सबस्क्राईब जरूर करा.